आणि आमच्यासाठी धर्मवीर कायम राहणार। आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात राज्यातल्या टॉप 18 बातम्या। गेल्या काही दिवसात थंडीने जोर धरत असल्यामुळे मुंबई आणि पुण्याची हवा बिघडलेली आहे। प्रदूषणात वाढ झाल्याने पुढील 2 दिवसात मुंबईतील हवा अति धोकादायक तर पुण्यातील हवा धोकादायक पातळीवर राहण्याची शक्यता आहे। बुलढाण्यात गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र धुक्याची चादर पसरलेली आहे। वातावरणात गारवा वाढल्याने थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक शेकोट्यांचा आधार घेत आहेत, तर धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकमध्ये थंडीचा कडाका वाढलेला आहे। गेल्या 2 दिवसांपासून किमान तापमानाबरोबरच कमाल तापमानात देखील मोठी घसरण झालेली आहे। त्यामुळे किमान तापमान 13.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलंय। नाशिकच्या पंचवटी भागातील म्हसरूळ आणि बोरगड भागात आज पाणी पुरवठा बंद राहणार आहे। पंचवटी जलशुद्धीकरण केंद्राजवळ गळती लागलेली आहे आणि त्यामुळे दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे। यवतमाळमध्ये निवासी डॉक्टरवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बीडच्या अंबाजोगाई इथे कॅन्डल मार्च काढण्यात आला। स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर आणि पदवी पूर्व विद्यार्थ्यांकडून कॅन्डल मार्च काढून निषेध करण्यात आला। यावेळी विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन घोषणाबाजी केली। धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी कॅन्डल मार्च काढला। यावेळी शासनाने सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी कडक उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली। जळगावच्या चोपडामध्ये अंगणवाडी आणि बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन करण्यात आलं। मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा यावेळी देण्यात आला। अभिनेत्री तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेल्या शिजान खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे। वसई सत्र न्यायालयात ही सुनावणी होईल। यावेळी शिजान खानला ठाणे कारागृहातून वसई न्यायालयामध्ये आणलं जाणार आहे। रविवारी मध्य रेल्वेवर ब्लॉक घेण्यात येणार आहे। विविध तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बरवरील ठाणे वाशी नेरूळ आणि हार्बरवरील सीएसएमटी ते चुनाभट्टी तसंच वांद्रे स्थानकादरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामुळे ब्लॉक कालावधीमध्ये या मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। नाहूर ते मुलुंड दरम्यान उड्डाणपुलावर गर्डर बसवण्यासाठी मध्य रेल्वेनं 7 जानेवारीला जलद मार्गावर मेगा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे मध्य रेल्वेच्या सीएसएमटीतून कर्जतसाठी शेवटची लोकल मध्यरात्री 12:24 सोडण्यात येणार आहे। रेल्वे गाड्यांमधील आपत्कालीन साखळी विनाकारण खेचण्याच्या प्रवाशांच्या प्रवृत्तीमुळे मेल एक्सप्रेस किंवा लोकलचा खोळंबा होत असल्याचं मध्य रेल्वेतील अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। गेल्या वर्षभरात तब्बल 9,000 प्रकरणं समोर आलेली आहेत। इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिलनं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या दहिसर अंधेरी पूर्व मेट्रो 7 या मार्गिकेतील 10 मेट्रो स्थानकांना पर्यावरणपूरक आणि प्रवासी स्नेही मेट्रो स्थानक म्हणून गौरवलेलं आहे। आयजीबीसीनं या 10 स्थानकांना प्लॅटिनम मानांकन दिलं असून या निमित्तानं एमएमआरडीएच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेलाय। गेल्या 9 महिन्यांमध्ये मध्य रेल्वे उपनगरीय मार्गांवरील वातानुकूलित लोकलमधून तब्बल 1 कोटी प्रवाशांनी प्रवास केलेला आहे। एप्रिलनंतर वातानुकूलित लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद वाढू लागलाय। वातानुकूलित लोकलमधून डिसेंबर 2022 मध्ये एकूण 12 लाख प्रवाशांनी प्रवास केलाय। येत्या काही वर्षात पश्चिम रेल्वेवरील 7 स्थानकांचा देखील अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत विकास करण्यात येणार आहे। या स्थानकांवर रूफ प्लाझा, नवीन प्रसाधनगृहांसह विविध सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत। यामध्ये मरीन लाईन्स, चन्नी रोड, ग्रँट रोड, लोअर परेल, प्रभादेवी, मलाड आणि जोगेश्वरी या स्थानकांचा समावेश आहे। आरेतील मेट्रो मार्ग 2 आणि 7 हे पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित करण्यासाठी 8 जानेवारीला मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। सकाळी 6 पासून रात्री 10 वाजेपर्यंत दोन्ही मार्गावर मेगा ब्लॉक असेल। या काळामध्ये डहाणूकरवाडी ते आरे दरम्यान पहिल्या टप्प्यात सुरू असलेली सेवा रविवारी 14 तास बंद असेल। मुंबई पालिकेकडून कोस्टल रोडच्या प्रकल्पाअंतर्गत नुकतेच काही बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मच्छीमारांच्या बोटींसाठीच्या मागणीनंतर 2 खांबांमधील अंतर 120 मीटर करण्यात आलेलं आहे। मात्र या कामामुळे प्रकल्पाच्या कालावधीमध्ये वाढ होणार आहे, तर दुसरीकडे प्रकल्पाचा खर्च देखील वाढणार आहे। बिल्डरांना आता महारेराकडे प्रकल्पांची इत्यंभूत माहिती द्यावी लागणार आहे। असं न केल्यास त्या प्रकल्पाची महारेराकडे नोंदणीच होणार नाही। त्यामुळे खरेदीदारांच्या या क्षेत्रातील फसवणुकीला आळा बसायला मदत होणार आहे। आणि आता एक मोठी बातमी। नागपूर जिल्हा परिषदेतील पारशिवनी पंचायत समितीतील 1,86 कोटींचा पेन्शन घोटाळा समोर आलेला आहे। पेन्शन घोटाळ्यातील मुख्य सूत्रधारासह 6 जणांना पोलिसांनी अटक केली आहे।
2 ट्रक, कार आणि जेसीबी सह काही दागिने जप्त करण्यात आलेले आहेत आणि या प्रकरणात मुख्य सूत्रधार महिला लिपिक सरिता नेवारे यांच्यासह 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, खरं तर नागपूर जिल्हा परिषदेमध्ये जे आहे ते मृत व्यक्तींच्या नावाने जे आहे ते पेन्शन उचलण्याचा प्रकार, धक्कादायक प्रकार जो आहे तो घडला होता आणि यामध्ये मुख्य सूत्रधार जी आहे ती जिल्हा परिषद मधली लिपिक सरिता नेवारे होती। यांनी संगनमत करून जे आहे ते मृत व्यक्तीच्या खात्यामध्ये पैसे वळते करून जे आहे ते पैसे काढले होते आणि अशा पद्धतीने त्यांनी 1,86,00,000 रुपयांचा हा घोटाळा जो आहे तो केला होता। हा सगळा घोटाळा ज्यानंतर पुढे आला त्यानंतर जिल्हा परिषदेने जी आहे त्याची तक्रार पोलिसांकडे गेली होती। पोलिसांकडून आणि जिल्हा परिषदेकडून या सगळ्या पेन्शन घोटाळ्याचा जो आहे तो तपास करण्यात आलेला होता आणि या तपासाअंती जे आहे ते मुख्य आरोपी सरिता नेवारेसह 6 आरोपींना अटक केलेल्या सोबतच या घोटाळ्याच्या पैशातून त्यांनी खरेदी केलेले दागिने असतील, कार असतील आणि इतर साहित्य जे आहे ते पोलिसांनी जे आहे ते जप्त केलेलं आहे। मात्र अशा पद्धतीचा हा घोटाळा जो आहे तो जिल्हा परिषदमध्ये मोठा घोटाळा म्हणून पाहिला गेला होता आणि याची चर्चा देखील जी आहे ती राज्यभर झाली होती। मात्र आता आरोपीला अटक झाल्यामुळे नक्कीच या घोटाळ्यामध्ये ज्या पद्धतीनं मृत व्यक्तींचा जो वापर करून हा घोटाळा करण्यात आला होता त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे। निश्चितच उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि आता राजकीय विश्वातल्या टॉप 18 बातम्या पाहूयात। आमदार योगेश कदम यांच्या गाडीचा अपघात झालाय। आमदार योगेश कदम सुखरूप आहेत, मात्र त्यांच्या चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे। रायगडच्या पोलादपूर जवळ कशेडी घाटात हा अपघात झाला। बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी समीर वानखडेंना सीबीआय कारवाईपासून संरक्षण देण्याच्या मागणीला दिल्ली हायकोर्टानं नकार दिलेला आहे। सीबीआयकडून कोणतीही नोटीस नसताना केवळ ऐकीव माहितीच्या आधारावर दिलासा देता येणार नाही असं कोर्टानं म्हटलंय। पिंपरी चिंचवडमध्ये जागतिक मराठी साहित्य संमेलन सुरू आहे। या संमेलनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत। माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी माणदेशी महोत्सवाला भेट दिली। ग्रामीण महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी ही भेट दिली। खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत। आज त्यांची पत्रकार परिषद होणार असून पक्षातील फुटीनंतर ते काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। माजी मंत्री अनिल परबांवर रामदास कदमांनी हल्लाबोल केलेला आहे। अनिल परब उद्धव ठाकरेंचे चमचे आहेत। अनिल परबांच्या मागे ईडी लागली पाहिजे, अशा माणसांचं जेलमध्ये काम आहे, असा हल्लाबोल रामदास कदम यांनी केलाय। उर्फी जावेदनं पुन्हा एकदा चित्रा वाघ यांना डिवचलेला आहे। बेड्या घातलेला एक नवा व्हिडिओ उर्फीनं पोस्ट केलाय। राज्य महिला आयोगानं चित्रा वाघ यांना नोटीस बजावलेली आहे। राज्य महिला आयोगाच्या प्रतिमेला तडा जाईल असं वर्तन केल्यानं ही नोटीस बजावण्यात आल्याचं रुपाली चाकणकर यांनी सांगितलं। महिला आयोगानं पाठवलेल्या नोटीशीला चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलंय। आयोगाकडून स्त्री सन्मान राखला जात नाही। 56व्या नोटीशीत आणखी एका नोटीसची भर पडली आहे। ट्विटरच्या माध्यमातून चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांना हे प्रत्युत्तर दिलं। गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील खटल्याची कारवाई थांबवू नका असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं कोल्हापूर सत्र न्यायालयाला दिलेले आहेत। 9 जानेवारीपर्यंत या खटल्यातील आरोपींविरोधात आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू होणार आहे। परभणीत भाजपच्या एका कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांमध्ये स्टेजवरच राडा झाल्याचं पाहायला मिळालं। या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। परभणीमध्ये भाजपची व्हर्च्युअल बैठक आयोजित करण्यात आली होती। संजय राऊतांनी पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या शिवसेनेवर टीकास्त्र सोडलेलं आहे। शिंदे गटाला कचरा गोळा करायची सवय झाली असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे। दरम्यान येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेनेची ताकद दिसेल असं देखील राऊत यांनी म्हटलं। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतली गळती काही केल्या थांबत नाहीये। ही गळती रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या कार्यशैलीत बदल करावा असं मत शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केलंय। नीलम गोऱ्हेंच्या या वक्तव्यानं राजकीय अभ्यासकांच्या भुवया उंचावल्या। माझ्या तोंडून अनावधानानं छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख झाला। महाराजांचा अनादर करण्याचा माझा कोणताही हेतू नसल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलंय। विरोधक विकासावर बोलू शकत नाहीत म्हणूनच ते असेच विषय पुढे घेऊन येत असल्याची टीका त्यांनी केली। तापीच्या पाण्याबाबत मध्य प्रदेश सोबत आमचा चांगला ताळमेळ आहे। आमची एक संयुक्त समिती आहे। आम्ही मेगा रिचार्ज प्रकल्प देखील करत आहोत, ज्याचा फायदा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांना होईल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पिंपळे गुरव येथे जाऊन दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं। कर्करोगाशी कसं लढावं हे मी जगताप यांना सांगितलं होतं असं शरद पवार यांनी यावेळी म्हटलं।
मनसे उपाध्यक्ष यशवंत किलेदार यांनी ट्विटरवरून आदेश बांदेकर आणि कार्यकारी अधिकारी नंदा राऊत यांना इशारा दिलाय. यशवंत किलेदार यांनी ट्विट करून वेट अँड वॉचचा इशारा दिलेला आहे. रविवारी मोठा धमाका होणार असल्याचा उल्लेख देखील त्यांनी या ट्विटमध्ये केलाय. राज्यात भविष्यात काँग्रेसच सत्तेत येणार असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे. प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, त्यामुळे बारामतीमध्ये जाणं चुकीचं नसल्याचं देखील पटोले यांनी म्हटलंय. दरम्यान यावेळी त्यांनी भाजपला देखील टोला लगावला. प्रहार संघटना जर मजबूतीनं समोर आली तर भोई समाजाचा पहिला आमदार आल्याशिवाय राहणार नाही, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलंय. अमरावतीच्या सांस्कृतिक भवनात भोई समाजाचा विदर्भस्तरीय वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. आणि आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विश्वातील टॉप 18 बातम्या पाहूया. दिल्लीतील अंजलीच्या मृत्यूला 7 दिवस लोटले असले तरी तिच्या मृत्यूचं गूढ काही उलगडलेलं नाहीये. जसजसा तपास पुढे सरकतोय तसा या प्रकरणाचा गुंता देखील वाढत असल्याचं पाहायला मिळतंय. या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या 5 आरोपींना शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात आलं होतं. कोर्टानं त्या आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सुलतानपुरी प्रकरणाचा आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे. यात संध्याकाळी 7 वाजता अंजली आणि निधी स्कूटीवर दिसतायत. त्यानंतर एक मुलगा एकत्र दिसतो जो अंजलीचा मित्र आहे. यानंतर अंजली आणि निधी दोघी हॉटेलमध्ये पार्टीसाठी निघाल्या असल्याचं पाहायला मिळतंय. दिल्लीतल्या कंजावाला प्रकरणी दिल्ली पोलिसांनी 6व्या आरोपीला बेड्या ठोकलेल्या आहेत. आशुतोष असं या आरोपीचं नाव असून अंजलीला चिरडणारी बलेनो कार या आरोपीची होती. या प्रकरणात एकूण 7 आरोपींपैकी 6 आरोपींना बेड्या ठोकण्यात यश आलं असून फरार आरोपींचा युद्धपातळीवर शोध घेण्यात येतोय. जम्मू काश्मीरच्या 19 मोठ्या नेत्यांनी काँग्रेसमध्ये घर वापसी केलेली आहे. हे नेते काँग्रेस सोडून गुलाम नबी आझाद यांच्या पक्षात सामील झाले होते. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा जम्मू काश्मीरमध्ये पोहोचण्याआधी या नेत्यांनी दिल्लीमध्ये जाऊन काँग्रेसमध्ये पुनर्प्रवेश केलाय. वंदे भारत ट्रेनवर दगडफेक करणाऱ्या 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. बिहारमधील किशनगंज येथून या 3ही आरोपींना पकडण्यात आलंय. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. बीएमडब्ल्यूनं आपल्या ग्राहकांसाठी आणखी एक रंग बदलणारी कार आणणार आहे. ही एक इलेक्ट्रिक कार असणार असून ती तब्बल 32 रंग बदलू शकते. याआधी 3 रंग बदलणारी कार बीएमडब्ल्यूनं लॉन्च केली होती. गृह मंत्रालयानं TRF म्हणजेच द रेजिस्टंट फ्रंट या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं असून या संघटनेवर बंदी घालण्यात आलेली आहे. 2019 मध्ये काश्मीरमध्ये या संघटनेची स्थापना झाली होती. पाकिस्तानमधील कोहलू जिल्ह्यात धान्य वाटपावेळी नागरिकांवर पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार केल्याची घटना घडली आहे. धान्याचा अपुरा साठा असल्यानं नागरिक आणि सैनिकांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार केला. पाकिस्तानमधील दक्षिणी वजिरिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यानं हवाई हल्ला करून तेहरीक ए तालिबानच्या 2 आत्मघातकी हल्लेखोरांसोबतच 11 दहशतवाद्यांचा खात्मा केलाय. या कारवाईमध्ये TTP संघटनेचा कमांडर देखील मारला गेलाय. मेक्सिकोमध्ये ड्रग माफियांना अटक केल्यानंतर हिंसाचाराची घटना घडली आहे. मेक्सिको शहरातील अनेक भागात गोळीबाराची घटना घडल्यानं तिथे दहशतीचं वातावरण आहे. नॉर्वेनं युक्रेनसाठी मदतीचा हात पुढे केलाय. रशिया विरोधात लढण्यासाठी नॉर्वे युक्रेनला शस्त्र पुरवत आहे. नॉर्वेनं युक्रेनला M109 तोफेचा मोठा साठा पुरवलाय. पुतीन यांची आता डोकेदुखी वाढलेली आहे. युक्रेनमधील हल्ल्यात जखमी झालेल्या रशियन सैनिकांवर उपचार करण्यासाठी रशियामधील रुग्णालयांमध्ये बेडच उपलब्ध नाहीयेत आणि त्यामुळे आता खासगी रुग्णालयांमध्ये देखील सैनिकांवर उपचार केले जात आहेत. इराकमध्ये तोकडे कपडे घातल्यानं महिलेचा भर रस्त्यात विनयभंग केल्याची घटना घडली आहे. तरुणीला रस्त्यात मारहाण देखील करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच संताप व्यक्त केला जातो. तायवानसोबत सुरू असल्यानं तणावात आता चीननं युद्ध अभ्यासाचा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे. यावेळी चीननं आपली युद्ध तयारी दाखवत तायवानला एका प्रकारचा इशाराच दिला. किम जोंग उन यांनी आपल्या एका मंत्र्याची हत्या केल्याचा दावा करण्यात आलाय. माजी परराष्ट्र मंत्र्यांची हत्या केल्याचा दावा करण्यात येतोय. 2020 नंतर ते किम जोंग उन यांच्यासोबत दिसलेच नसल्यानं हा दावा करण्यात आला. अमेरिकेमधील हवाईमधील ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे आणि त्यानंतर प्रशासन अलर्टवर आलेलं आहे. ज्वालामुखी उद्रेकाचा एक व्हिडिओ समोर आलाय. आणि आता मनोरंजन विश्वातल्या काही बातम्या पाहूया.
अभिनेता कार्तिक आर्यनच्या शहजादाच्या ट्रेलर रिलीजची तारीख निर्मात्यांनी जाहीर केलेली आहे. येत्या 12 जानेवारीला शहजादाचा ट्रेलर येणार आहे आणि शहजादामध्ये कार्तिक आर्यन शिवाय बॉलिवूड अभिनेत्री कृती सॅनन आणि मनीषा कोयराला मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोणनं पती रणवीर सिंग सोबतचा तिचा 37वा वाढदिवस साजरा केला. यंदा मोठं सेलिब्रेशन न करता छोटं सेलिब्रेशन करणं दीपिकानं पसंत केल्याचं दिसून येत आहे. दीपिकानं एक खास व्हिडिओ शेअर केलाय. बिग बॉस 7ची विजेती गौहर खाननं आपल्या चाहत्यांना नुकतंच गरोदर असल्याची खुशखबर दिली होती. त्यानंतर गौहर पहिल्यांदाच बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसती. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव केलाय. संजय दत्तनं बहीण नम्रता दत्तला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा देत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलेली आहे. या फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये त्यानं बहिणीला माय सपोर्ट सिस्टम असंही म्हटलंय. हा फोटो सध्या तुफान व्हायरल होतोय. शाहिद कपूर हा बाईकचा शौकीन आहे. तो अनेकदा त्याच्या रोड ट्रिपमधील झलक शेअर करत असतो. मात्र नुकतंच त्यानं बाईक नाही तर हेल्मेटचं कलेक्शन दाखवलंय. शाहिदनं चाहत्यांसाठी नव्या घरातील त्याचं हेल्मेट कलेक्शनचा व्हिडिओ शेअर केलाय. सनी देओल आणि अमिषा पटेलची मुख्य भूमिका असलेला बहुप्रतीक्षित गदर 2 हा सिनेमा स्वातंत्र्य दिनी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. सध्या या सिनेमाचं शूटिंग सुरू असून या दरम्यानचा एक फोटो समोर आलेला आहे. तारा सिंग आणि सकीना या जोडीला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.